सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी आपण देवाचं वचन वाचूया. स्तोत्र संहिता याचा 62वा अध्याय आणि 5वं वचन. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. या ठिकाणी दावीद राजा आपल्या सर्वांना सांगत आहे की आम्ही सर्वजण देवावरती भिस्त टाकूया, देवावरती विश्वास ठेवूया आणि देवावरती आपला भार टाकून शांत राहूया. कारण दाविदाला खात्री आहे की परमेश्वर सर्वांची आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे, इच्छा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर आज तुमची आणि माझी सर्वांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे. आणि म्हणून आजचं वचन देव आशीर्वादित करो आणि देव तुम्हाला देखील आशीर्वाद देवो, आरोग्य देवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्व योजना सिद्धीस जाओ, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही देवा तुझं उपकार आणि आभार मानतो. परमेश्वर बाप्पा, आजचं वचन ज्याने ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे प्रभू, त्या सर्व तुझ्या लेकरांवरती तुझा आशीर्वाद पाठव. देवबाप्पा, पाहण्याच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर. आणि आजच्या वचनाप्रमाणे त्यांची सर्व इच्छा पूर्ण कर. आणि परमेश्वरा, तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे. आणि त्यांना चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे. आणि त्यांचं पूर्ण कुटुंब तू आशीर्वादित कर आणि पूर्ण कुटुंबाचं तारण कर. परमेश्वरा, आजच्या वचनाचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे. आणि बाप्पा, दाविदासारखं आम्ही फक्त तुझ्यावरच आशा ठेवावी म्हणून तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य, चिन्ह, चमत्कार कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ऐक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गातील परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडेल. आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन नवीन देवाचं वचन ऐकायला, पाहायला मिळेल. आणि ऐकण्याच्या द्वारे आणि पाहण्याच्या द्वारे तुम्ही सर्वजण, तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल. आमेन.